आमच्या गावात कोणची पण हळद असू दे फुल एन्जॉय. मासं सकलं बागडा बिगडा फुल आहे. याची सोय पॉवरफुल आहे. भरपूर सारा एन्जॉय करत. नमस्कार मंडळी, तर मी सनील पेढी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर मंडळी, आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे हल्दीचाच व्हिडिओ असणार आहे. गोंडी कोलिवड्यात आलेलो आहे आणि आपण ज्या मागच्या वेळी आपण आलो होतो त्याच घरामध्ये आलेलो आहे. आपण मागच्या वेळी आलो होतो शिवम आणि पायलच्या हल्दी सोहळ्यामध्ये आणि आज आहे त्यांच्या भावा बहिणीच्याच असं कार्य आहे. घरामध्ये त्यांच्या कार्य आहे आणि आज आहे तो सत्यम आणि शायनाचा हल्दी सोहळा तुम्हाला आजच्या एवढं बघायला मिळणार आहे. व्हिडिओ न स्किप करणार बघा, कारण आज सुद्धा डबल धमाल असणार आहे. मागच्या वेळेला तुम्ही बघितला तर कशा प्रकारे धमाल होती असेल बघितलं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसत असेल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघा. तर मंडळी, आता आपल्यासोबत ज्याच्या आपण गेल्या टायमाला हळदीमध्ये आलो होतो तो दिसते. आता काय प्रोग्राम असणार आहे? आता नवरा जाईल गावात जाणार देवताच्या पाया पडायला, नंतर इथे डीजेवर खूप धमाल होणार आहे. चालेल. चला, गेल्या टायमाला तुम्ही बघितलं असाल कशा वगैरे धमाल होती. या आता आज पण असणार ना धमाल. नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. इथे आता आणि याच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. बघा, इकडे नाश्ता चालू आहे. आपला उपास आहे, त्यामुळे आपण नाश्ता नाही करणार आज, कारण आपल्या गावामध्ये आज पूजा आहे. बघा, तिकडचं बघा नाश्ता करता. नाश्ता चालू आहे. नाश्ता चाललाय सकाळचा. काय नाश्त्यामध्ये काय आहे? नाश्त्यामध्ये जवळा, गोलीचं कालवण, नाश्त्यामध्ये आज पण फुल धमाल असणार ना? हो, संध्याकाळी फुल धमाल. बघा, इकडे भाजी निसतात. काय मटार निसतं ना? मटार निसतात बघा इथे भाजी सर. आणि इकडे जेवण चालू आहे. इकडे कांदे बटाटे कापताना दिसतात. काय दुपारी काय जेवायला आहे? सकल्याचं घोलीचं एक कालवण, सकल्याचं एक कालवण आणि भाकरा फ्राय. चालेल. तुमचं नाव सांगा. सीताबाई. नातवाचं लग्न आहे ना? सत्यमचं आणि चायनाचं आणि पायलचं आणि शिवमचं आणि एक रोनी 5 लग्न आणि एक दुसरं लग्न टायमात व्हायचं आहे. टाईम आहे त्या लग्नाला. 6 नाटुंड लय ह्यातून 6 नाटुंडाच्या आताचा. आज पण धमाल असणार हल्दीला. आज मजा आहे, सगळी चांगली मजा आहे. मनापका फुल आनंद आहे. जाम आनंद आहे ना? आनंद आहे. वडील घरवाला असता तर याहून आनंद असता, पण मना जर नाराज आहे मी, म्हणून नाही तर माझं जाम मना आनंद आला असता. बघा, इथे नव्वदचे काका दिसतात. काका, आज काय प्रोग्राम असणार आहे? आज माझ्या लहान भावाच्या मुलाची हल्दी आहेत, तर आज खावाची आणि पिवाची जाम मजा आहे. सकला मासा आणि खूप हल्दी धमाल आहे. तरी सर्व गावकऱ्यांना आमच्या कलकलीचे आमंत्रण आहे, सगळ्याही या प्रोग्रामला सहभागी व्हावे. आपल्यासोबत आता नवरा नवरीचे भाऊ दिसत आहेत. तुमचं नाव सांगा पहिला. नाव सांगा. विराज कोळी. ओम कोळी. धमाल असणार फुल. हा, मग आज भावाचं लग्न आहे, फुल एन्जॉय करणार. आज काय बोलणार? 2 दिवस नॉनस्टॉप एन्जॉय. भाऊ बहिणीचं लग्न आहे, नंतर काय बाहेरच जायचं आहे. तुम्ही कुठं शिक्षणासाठी बाहेर असतात काय? शिक्षणासाठी देव बाहेर असतात. ते आज भावा बहिणीच्या लग्नासाठी आलेत ना? बघा, सुट्टी काढून आलेत. चालेल, फुल एन्जॉय करा. बघा, इथे आता मांडवमध्ये बसले दिसत आहेत. तुमचं मला नाव सांगा, तुम्ही कुठून आलात? प्रियंका मोहित पेधे. आम्ही वेसावचे आहोत
आम्ही आता इथे रेवसला लग्नाला हळदीला आलेलो आहोत. इथे खूप बरं वाटते आम्हाला बघून. आता नवरीची हळदीला नवरी निघणार आहे आणि आम्ही पण मजा करू आणि नाचू. एकदम मस्त. नवरा नवरी दिसत आहे, भाऊ बहीण यांच्यात आज हल्दी समारंभ आहे. बघा आपल्यासोबत आता नवरदेव आहे, हल्दी आहेत. तर कसं वाटत आहे आज? आज माझ्या हल्दी आहेत आणि मला खूप चांगलं वाटतंय. माझा सर्व परिवार आज फुल एन्जॉय करणार आहे. लव्ह मॅरेज किती वर्षापासून लव्ह मॅरेज? माझ्या लव्ह मॅरेजला आज 9 वर्ष चालू आहे. 9 वर्ष झाली लव्ह मॅरेज आहे. तुमची पहिली भेट कुठे झाली, कशावर झाली? माझी पहिली भेट आपल्या शाळेमध्येच झाली. शाळेमधूनच माझं प्रेम आहे. मिसेसचं नाव आहे अवंतिका. बघा आपल्यासोबत आता ते नवरी दिसत आहे. तुझं नाव सांग. शायना कोली. तर तुझा हल्दी समारंभ आहे, तुला कसा वाटतंय? मस्त, खूप भारी वाटते. बघा माझ्या मेहंदीचा रंग कशी दिसते, कमेंट करून नक्की सांगा. तुझा लव्ह मॅरेज होता? हो, लव्ह मॅरेज. किती वर्ष झालं? 7-8 वर्ष. पहिला प्रपोज कोणी मारला? त्यांनी स्कूलवाली लव्ह स्टोरी. नाव काय? मयुरेश. ही बघा, ही आहे माझे प्रेमाची तारीख जेव्हा त्याने मला प्रपोज केला आणि ही आहे आमच्या लग्नाची तारीख जेव्हा आमचं लग्न आहे. बघा आपल्यासोबत आता करवली आहे, जिचं आत्ताच लग्न झालेलं आहे. तुला आज कसं वाटतं तुझ्या आज बहिणीचं आणि भावाचं लग्न कार्य? तुला कसं वाटतं? खूप आनंदी, मस्त मजेत नाचणार, फुल एन्जॉय. मी पण भावाचं आणि बहिणीचं लग्न आहे, फुल धमाल, मजा एन्जॉय करायची आहे. आज आमच्या दुसऱ्या मामाच्या मुलाची हळद आहे, तर फुल एन्जॉय आहे, फुल मजा. आजीचा दिसत ना? हा, नाव सांगा तुमचं. मंजुली. कसं वाटतंय आज तुमच्या नातवंडाचं हल्दी आहेत? आम्हाला चांगलं वाटतंय. आमच्या नातवाचं नातीचं लग्न आहे, एकदम आनंद वाटतं. आमचे नातूचं लग्न आहे, चांगलं वाटतंय आम्हाला. तुम्ही बघू शकता, हे आमचे कुलदैवत आहे आणि आज आमच्या हल्दीचा आणि लग्नाचा गोंधळ घालणार आहेत. लग्नाच्या आणि हल्दीच्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी आमच्या गावात गोंधळ घातला जातो, तर तो आज माझ्या आणि माझ्या भावाचा गोंधळ आमच्या कुलदैवताशी घालणार आहेत. आमच्या देवतांचा जेव्हा गोंधळ घालतात तेव्हा आमच्या आत्या आहे त्यांच्या अंगात येतं आणि त्यांच्याच हस्ते आमच्या कुलदेवताचा गोंधळ घातला जातो. मग ह्याच आत्या आमच्या भावाचा आणि माझा आज गोंधळ घालून देणार आहेत. वैजयंती संजय नागवा. घरामध्ये लग्न कार्य तुम्हाला कसं वाटतं? एकदम चांगलं वाटते, आनंद वाटते. आपल्यासोबत आता नवरा नवरीचे आई वडील दिसत आहेत. ते त्यांना तुमचं नाव सांगा पहिला आणि तुम्हाला कसं वाटतंय? मी रुपेश गजानन कोहली आणि माझी मिसेस निर्मला रुपेश कोहली. आत्ताच आमच्या कुलदेवताशी आमचा गोंधळ झाला आहे. एकदम मस्तपैकी कार्यक्रम झालेला आहे, आनंदात खेलीमेलीत. आत्ता आम्ही परत बोडणी येथे हळद करण्यासाठी जात आहोत. लाडाची मुलं आहेत दोन्ही. मी जास्त आणि हा पण मोठी मुलगी, ही माझी मोठी मुलगी आणि या नातीचा. बघा आता आपल्यासोबत आता ट्रॅडिशनल कोली लुक केलेले दिसत आहेत. बघा नवऱ्याची बहीणच आहे ना तुम्ही? नाव सांगा तुमचं. खुशबू कल्पेश कोळी. मग एन्जॉय, फुल एन्जॉय. मंडळी आता आपण आता आलो भक्ताच्या घरामध्ये आलो. इथूनच रेवस बोडणी गावाची आपण माघपुणीची पालखी सुद्धा आपण बघितलं असाल आपल्या चॅनलवर. इथूनच सुरुवात होते. माघपुणीची पालखी असते इथूनच निघते ना ती? हा आहे ना आमचा पुरे गावकीचा देवारा हा आहे मेन. इथून पालखी उठते, देव इथंच सर्व येतात.
नवरीच्या मैत्रिणीचं तुमचं नाव सांगा. वेदिका भगत, सुब्रता पेरेकर. तुम्हाला आज कसं वाटतं तुमच्या मैत्रिणीचं आज लग्न आहे तर? छान वाटतंय आमच्या मैत्रिणीचं लग्न आहे. खूप मजा करणार आहोत आम्ही आता लग्नात. बघा आता आपल्यासोबत छोट्या करल दिसतात. संपूर्ण नाव सांग. श्री समर्थ कोली. बोल ना. समर्थ कोली. मी आत्याची आणि आप्पाची करल. तू बोल. विंशा कल्पेश कोली. मी मावशीची आणि मामाची करल. आणि तू कोण? विंशी कल्पेश कोली. आमच्या मावशीची मामाची करल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवऱ्याचा मित्र परिवार दिसतो इथे. या फुल धमाल करणारा राडा राडा. बघा इकडे सर्व आता एन्जॉय करतात हळदीमध्ये फुल. हा बघा बियरी. आणि इकडे बघा राजबाई दिसते. काय बोलशील? बोडणी गावातील हळदीमध्ये फुल धमाल ना? हो हो. जेवलास? नाही जेवढं उपास आहे माझा. माझा मित्र आहे. फुल एन्जॉय. आमच्या गावात कोणची पण हळद असते फुल एन्जॉय. 100% लोकांची कोणची पण हळद असते फुल एन्जॉय आमच्या गावात, आमच्या दोन्ही गावात. आज माझ्या लहान भावाच्या मुलाचं लग्न आहे आणि हे सगळं माझे डिंगडॉंगचं बेवडं मित्र बसलेले आहेत. सगळ्या शूटिंग मारलं सगळं. आणि आता काही थोडं कन्नडी मराठीमध्ये काय ते आता ते स्पीच देतील थोडं माझं मित्र, ते तुम्ही सगळं आता ऐका. मी आता आमच्या डिंगडॉंग टोलीची आमची डिंगडॉंग टोली ही सगळी बसलेली आहे ते आणि सगळ्यांची महती सांगणार आहे मी आता. आम्ही आमचा परम मित्र रुपेश याच्या मुलांच्या आणि मुलीच्या चायना आणि सत्यम यांच्या हल्दीसाठी जमले आहोत आणि फुल एन्जॉय आणि फुल मजा करण्यासाठी जमलेलो आहोत. तर मी मुलात तुमचं डिंगडॉंग नाव आम्ही का ठेवलं हे सांगतो मी. डिंग डॉंग, डी फॉर दारू आणि डी फॉर ड्रिंक. डी फॉर दारू आणि डी फॉर ड्रिंक. आता डिंग आता याचं सांगतो डिंगडॉंगचं अजून सगळे डॉन असे मित्र आहेत की आख्या खंब्याचा 1 मिनिटात तांब्या बनवतात यात्रेतला. बरोबर आहे ना? आणि बाटलीची किटली कधी बनवली समजणार नाही यात्रेतली. आणि कॅनची ती लहान मुलांची व्हॅन असते ती यात्रेतली, त्याच्या कॅनचं व्हॅन बनवतात एकदम. अशी डिंगडॉंग आहे. आणि त्यांचं ब्रीदवाक्यच आहे दारू से डरना नाही. असे हे डिंगडॉंग आहे. आम्ही सगळे इथे एन्जॉयला आलेलो आहोत. आता ही तर नॉर्मल एन्जॉय आहे. आज आमचा परम मित्र डिंगडॉंगचा रुपेश गजानन कोली याच्या मुलाच्या आणि मुलीच्या सत्यम आणि सायनाच्या हल्दी आहेत आणि त्या हल्दीसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. आणि डिंगडॉंगचा जो ग्रुप आहे तो पहिल्यापासून या अशा कार्यक्रमासाठी सहभागी होतो आणि फुल टू एन्जॉय करतो. आणि हे सगळे मित्र डिंगडॉंगचे आहेत आणि डिंगडॉंग ग्रुप हा पहिलेपासून हा फुल टू एन्जॉय करत आहे. बेस्ट लक फॉर रुपेश गजानन कोली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येणाऱ्या पाहुण्यांच्या सुस्वागतम. आमच्या लग्न मंडपामध्ये रुपेश गजानन कोली यांचे सुपुत्र सत्यम व सुपुत्री शायना यांचा आज हल्दी समारंभ आयोजित केलेला आहे. किंवा आमचं हे जुने मित्र आहेत. मला वाटतं 1980 सालीपासून आम्ही लंगोटी यात्रा तेव्हापासून आम्ही लंगोटी मित्र आहोत. आणि त्यांच्या मुलींच्या लग्नाला आम्ही फुल एन्जॉय, आता रात्री पण फुल एन्जॉय, दारू पुरं एन्जॉय करणार आहोत. आता रुपेश नाकवाच्या मांडवात आम्ही एक आमच्या टोलीचं समूह गीत गाणार आहोत. डिंग डांग डिंग डांग ओ बेबी सिंग सॉन्ग नाम का ओ डिंग डांग.
सत्यम आणि सायराच्या हल्दीमध्ये आमची फुल धमाल आहे. ही आमची टीम सायराज आहे. आम्हाला सगळी सोल रुपेश भाऊ, सायराम भाऊ, देवेन भाऊ सगळ्या सोय केलेली आहे. आमची मस्त हालत चाललेली आहे. या आमच्या हल्दीमध्ये सगळे आम्हाला मस्त दारू भेटते, जेवण भेटते, सगळ्यांना सगळं काही भेटते आणि आम्ही फुल एन्जॉय करतो. ओके. मास सकलं बागडा बिगडा फुल आहे. याची सोय पॉवरफुल आहे. तुम्ही एकदा येऊन बघा आणि मज्जा बघा कोळी लोकांची. हा, माझ्या भावाच्या मुलाचं आणि मुलीची हळद आहे आणि आम्ही फुल एन्जॉय करतोय त्या हळदीत. आणि मी मच्छी स्वतः कापली. सकला, मासा, सर्व मच्छी प्रकारचे आहे. सुरमई, कलेट, बागडा, कोलंबी, सर्व हलवा काय पाहिजे ते आहे. आणि तुम्ही या हल्दीला यायचं. आम्हाला जाम मजा येते. हो, सकाळपासून नाश्त्यापासून दुपारपासून रात्रपासून खाण्यापिण्याची फुल सोय आणि डीजे वगैरे बुलबुल बुलबुल सगळं आहे. आणि प्रोग्राम पण आहे उद्या तू पण ये. बघा इथे गोल मासा दिसते एका फ्राय. हे बघा इकडे फ्राय चालू आहे बघा. आणि तिकडे बागडा फ्राय करते आजी बघा. मस्त. इकडे घोल फ्राय चालू आहे, घोल माशाचे फ्राय. बरोबर आहे. आणि इकडे हलवा पण फ्राय आहे. हा, हलवा मासाचे फ्राय आहे. आणि इकडे काय चालू आहे? इकडे सकला मासाचं कालवण चालू आहे बघा. बघा मंडळी, आपल्यासोबत इथे मंडळ दिसत आहे. आप किधर से आए हो? गुलाबा कपड़े हमारे बोट में काम करते हैं. सब ये फोटो बराबर रखने का. हाँ. पहली बार कोली हल्दी में आए कि इससे पहले आए थे? आया था. मी समर्थ कोहली आणि माझे सर्व मित्र आणि सर्व घोडागाडी बैलगाडी प्रेमी आणि माझ्या भावाच्या हल्दीला आणि बहिणीच्या हल्दीला आले आहेत. आणि आज आम्ही रात्री डीजेवर फुल मजा करणार. एन्जॉय.
रेवसला लग्नाला ते लग्नाची खूप हाऊस मौज होत आहे आणि आम्ही खूप लग्न एन्जॉय करत आहोत. लग्न खूप एन्जॉय करतो. ह्यांची आणि आमची वेसावची पद्धत वेगळी आहे. पण इथे पण आम्हाला खूप मस्त वाटते. सर्व वेगळे रीतिरिवाज चालीची बघायला भेटत आहेत. त्या हिशोबाने आम्हाला खूप छान वाटते. आमच्याकडे वेगळी पद्धत आहे, इतक्याकडे वेगळी पद्धत आहे. आणि हे नवरा नवरी म्हणजे माझे मिस्टरांचे मित्रांची मुलं आहेत. त्यांच्या लग्नाला आम्ही वेसावरून खास आलेलो आहे. साखर कोलीवाडून आलेले आहे तिथे. त्यानुसार तुम्ही या हल्दीमध्ये एन्जॉय करताय ना? खूप एन्जॉय करतो. साखर कोलीवाड्यातील हे नाकवा मंडळी आलेले आहे माझ्या हल्दीला, माझ्या मुलाच्या हल्दीला. मला फार आनंद झालेला आहे आणि समाधान वाटलेलं आहे. फुल एन्जॉय करतायत ते. भरपूर सारा एन्जॉय करत बघा इथे दाखवा बघा इथे फ्राईड राईस दिसते जेवणासाठी आणि इकडे दुसरं जेवण बनवायचं काम चालू आहे. इकडे आलो बघा इकडे जेवण बनवायचं काम चालू आहे. इकडे पापलेट फ्राय बघा. पापलेट दुसरं काय? घोल माशाचं कालवण आणि सकल्याचं कालवण गोल मासा आणि सकलाचा कालवण आहे. आणि सकला माशाचं कालवण हा हा चालेल. बघा बागडा फ्राय करता ना? आणि पापलेट फ्राय हा पापलेट फ्राय पण चालू आहे बघा. आणि फ्राय राईस बनवलं. हा बघितलं. हा बघा फेमस लोणचं आहे ना कोळीवाड्यातला? फेमस गोरं लोणचं सगळं मिक्स असतं ना याच्यात. हे नाही कच्चं नाही गोरच आहे. हे लोणचं कोलीवाड्याची छान आहे. आणि हे खुशबूची सासू. खुशबूची सासू. हे बघा मंडळी कोळी लोकांच्या हालत आल्यामुळे त्याच्यामध्ये खावा पिवायची फुल एन्जॉय असतं. इकडे बघा बिअरचा स्टॉक दिसतोय. हे बघा बिअरचा स्टॉक भरला इकडे. आणि इकडे बघा चालू आहे. इकडे दिसतात मंडळी सर्व. हे बघा मी आहे आत्या नवऱ्याची आणि ही आहे आत्या. छोटी आत्या आहे, मोठी आत्या आहे. हा काका आहे, हा बाबा आहे, हा पण काका आहे, हा बाबा आहे, हा पण बाबा आहे. पण खूप धमाल करली. 2 लग्न झाली पण जाम मजा केलेली आहे. एकदम मस्त कम्प्लीट सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. बघा मध्ये सगळे मित्र परिवार दिसते. हा बघा बघा सर्व मित्र परिवार दिसते तुम्हाला इथे. आमचे सत्यमचे शाण्याचे हल्दीला फुल सोय आहे. सर्व फुलदार पितात. मस्त एन्जॉय आहे. आमचे सगळे मित्र आहेत आणि सगळं गावातलं आहे आणि 1 नंबर आहे. आणि ही मस्त अशी मस्ती आणि असं एन्जॉय कोणीच करू शकत नाही दुनियामध्ये. हे आमचे मित्रांची दोस्ती आहे. अशी दोस्ती आहे का ही दोस्ती कधीच तुटायची नाही. हे कोलीवाड्याची दोस्ती आहे.
इथे माझे मित्र आले आहेत नवऱ्याचे माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आणि ते इथं फुल एन्जॉय करत आहेत आणि ह्या त्यांच्या बायका पण आहेत. बाय बाय करा. आणि हे माझे मित्र खूप चांगले आहेत, खूप म्हणजे खूप. ही माझ्या बहिणीच्या नवऱ्याचे मित्र आणि हे नुसते ना बायकाच्या ऐकता असतात पण बायकांवाले जायचे सगळे सर्व मित्र तुमच्या गावात एक वेगळी प्रथा बघायला येते ना दीप आणण्याची, म्हणजे त्याबद्दल काय बोलते? ही गिफ्ट आणण्याची पद्धत आमच्या गावात पहिल्यापासूनच आहे, आता नाही पहिल्यापासूनच आहे. आणि ती आम्ही चांगले गिफ्ट आणतो त्याच्यात. शूज, घड्याळ, असे मागण्या वस्तू त्याच्यात असतात या गिफ्टमध्ये. पहिलेच्या सर्व मैत्रिणी आले बघा, सर्व इथं मैत्रिणी तिथे आणि दादाला काय ते सांगतील ते आता ते करायला पाहिजे असं ते बोलतात. मला काही पद्धत माहिती नाही. तर आता काय मेन लीडर तिची आहे, मेन लीडर आम्ही खूप धमाल केलेली आहे. आमचे घरातले सर्व माणसं आहे आणि आमच्या बहिणी भावजया आणि डीजे आता बंद झालेला आहे. इथे मंडळ दिसतात त्यांनी खूप धमाल केलेली आहे, भरपूर धमाल केली आज. काका तुमचं नाव सांगा. काकाने तर भरपूर धमाल केली, नातून फुल धमाल केली. अशी धमाल काहीच नसेल केली, अशी धमाल केली, लय धमाल केली, अशी धमाल कवत नसेल केली. आणि नितीन भाटे वर्सोवा, माझा खास भाऊ रुपेश कोळी याच्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नाला ही माझी मंडळी घेऊन आलो. एवढी मजा गेली, एवढी अशी मजा आम्ही कुठेच केली नाही आणि अशी एन्जॉय कुठेच बघितली नाही. गोपाल कृष्ण महाराज की, गणपती बाप्पा सदानंदाचा, हेलको अरे पटा. बघा भरपूर आज धमाल केली, वेसावरून आली. आणि बघा या दादा प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज.